जेवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज काहीतरी वेगळं असं करून खावंसं वाटलं, म्हणून मी तुमच्यासोबत ही भाजी शेअर करत आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एक गड्डा मी इथे लसूण घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. आता लसूण आपण सोलून घेऊ आणि कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. एक मीडियम साईजचा आपण इथे टोमॅटो घेतलेला आहे. 3 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची पण आपण कट करून घेणार आहोत. पालक घेतलेला आहे. पालक हा माझ्या परसबागेतला आहे. थोडा कमी आहे. साधारण एक जोडी पालक आपल्याला घ्यायचा असतो. पालक मस्त असा बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला. बघा कुंड्यांमध्ये आपण असे पालकची, आंबट चुक्याचे बिया टाकू शकतो. जर आपल्याला जागा असेल तर आपण नक्की टाकावे. बाहेरच्या आपण केमिकल युक्त अशा भाज्या खातो. त्यापेक्षा आपण आपल्या परसबागेत जर झाडं लावले छोटे-मोठे तर आपल्याला भाज्या खायला मिळतात. आता माझ्या परसबागेत मी वांग्याची सुद्धा रोपं लावलेले आहेत. आता बघा पालक असा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि पालक जरी माझ्या परसबागेतला असला तरीसुद्धा मी त्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि पालक 2 ते 3 पाण्याने धुवायचा आहे. कारण पावसाळ्यामध्ये माती अशी भरपूर लागलेली असते. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. आता आपला पालक इथे कट करून झालेला आहे. गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल टाकून घेऊ. साधारण 2 ते अडीच पळी इतकं तेल मी टाकून घेतलेलं आहे. तेल छान तापू द्यायचं आहे. स्वयंपाक करायचा बऱ्याच जणींना कंटाळा येतो. पण तुम्ही जर आधी पूर्वतयारी करून ठेवली तर तुम्हाला स्वयंपाक करायला अजिबात कंटाळा येणार नाही. जसं आपण लसूण निवडून ठेवायचा, मिरच्या निवडून ठेवायच्या, कांदा वगैरे पटकन कापून साईडला ठेवून घ्यायचा, म्हणजे मग पटकन आपली भाजी तयार होते. आता तेल तापलेलं आहे. अर्धा चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे. जिरं तडतडलेलं आहे. थोडंसं चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग घातल्यानंतर आपण यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे. थोडा परतून घ्यायचा आहे. मस्त असा बघा सुगंध येतो लसूण घातल्यानंतर. नंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. हिरवी मिरची कट केलेली आहे आपण. ती हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला कांद्यासोबतच टाकून घ्यायची आहे. मिरची टाकल्यानंतर आपल्याला कांदा छान असा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे. गॅसची फ्लेम जर फुल असली तर कांदा पटकन शिजतो, पण आपल्याला जे टेक्स्चर, जी चव पाहिजे असते ती चव येत नाही. म्हणून लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे. आता इथे मी 3 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे. बटाटे धुवून आणि मग अशी त्याची साल काढून घ्यायची आहे. बटाटे नेहमी स्वच्छ धुवून घ्यायचे. एवढंच नाही तर आता आपण साल काढून झाल्यावरसुद्धा बटाटे धुवून घ्यायचे आहे. कारण बटाट्याच्या सालीला थोडाफार मातीचा अंश असतो आणि तो आपल्याला हाताला लागून परत बटाट्याला लागतो. म्हणून मी परत बटाटे स्वच्छ असे धुवून घेणार आहे. आता इथे बटाटे स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि इथे मी बटाटे कट करून घेत आहे. बटाटे कट करताना आपल्याला बटाट्याची साईज खूप बारीक किंवा खूप मोठी ठेवायची नाही. तर अशी मीडियम साईजमध्ये आपल्याला बटाटे कापून घ्यायचे आहे. मीडियम साईजचे बटाटे कापल्यानंतर काय होतं की जे बटाटे आपले असतात ते असे पटकन शिजतात. आपण जर फार मोठे ठेवले पीसेस तर ते पटकन शिजत नाही आणि फार बारीक केले तर मग ते खाताना आपल्याला बटाटा जास्ती लागतो. म्हणून मग आपल्याला मीडियम साईजमध्येच बटाटा कट करून घ्यायचा आहे. आता बघा इथे कांदा छान शिजलेला आहे. आता थोडे बेसिक मसाले घालायचे आहे आपल्याला. हळद घालून घेऊ आणि लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला धना पावडर घालायची आहे. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचा हळद आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला अगदी आपल्याला किंचितच घ्यायचा आहे. सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण जे बटाटे कापून ठेवले आहेत ते बटाटे यामध्ये टाकून घ्यायचे आहे. मस्त असं मिक्स करायचं आहे. बघा नंतर आपल्याला गॅसची फ्लेम इथे थोडी लो करून घ्यायची आहे. कारण आपण जर लो नाही केली तर आपले मसाले करपतील. आता आपण यामध्ये थोडंसं असं 1
अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाटा पण छान शिजेल आणि मसाला पण करपणार नाही. आता मला थोडं तिखट कमी वाटते भाजी, म्हणून मी अर्धा चमचा तिखट अजून वरून टाकून घेतलेला आहे. आपण जो टोमॅटो कट करून ठेवलेला आहे, तो टोमॅटो आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. मस्त मिक्स करायचं आहे. बटाटा पटकन शिजला पाहिजे. तर मी आता इथे अर्धा कप पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता यावर आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला एक 5 मिनटापर्यंत वाफ आणून घ्यायची आहे, जेणेकरून आपला बटाटा एकदम मस्त असा शिजेल. तर आता मी इथे झाकण ठेवून घेत आहे. झाकण आपल्याला एक 5 मिनटापर्यंत ठेवायचं आहे. 5 मिनिट झालेले आहेत आणि आपण बटाटे शिजले का आता चेक करूया. बघा मस्त असे तेलही सुटलेलं आहे भाजीला आणि भाजीचा सुगंधही खूप छान येत आहे. बटाटा शिजला की नाही ते पण आपण चेक करून घेऊ चवीनुसार. मी आधी मीठ घालून घेत आहे. मीठ घालून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा थोडासा मसाला खाली कढईला चिकटलेला आहे. आता मी मसाला मोकळा करून घेतलेला आहे. आता आपण जो पालक कट करून घेतलेला आहे बारीक, तो पालक आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून परत आपल्याला एक 4 ते 5 मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता मी इथे झाकण ठेवून घेत आहे. पालक हा पटकन शिजतो. इथे 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण चेक करूया. बघा भाजीला कसं मस्त असं तेल सुटलेलं आहे. भाजी बघूनच आपल्याला भाजी खावीशी वाटत आहे. ज्यांना पालक आवडत नाही ना, ते लोकंसुद्धा आवडीने भाजी खातील, इतकी ही भाजी चवदार होते. बघा बटाटासुद्धा असा मस्त शिजलेला आहे. मी तुम्हाला दाबून दाखवते की बटाटा आपला छान शिजलेला आहे. हे बघा एकदम मस्त असा सॉफ्ट झालेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.